कसं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु माननीय अजितदादांनी 35 वर्ष या महाराष्ट्रासाठी काम केलं. एवढे सिनियर नेत्याच्या बद्दल बोलत असताना एका प्राध्यापक, आपणच म्हणलं की ते प्राध्यापक आहेत, प्राध्यापकाची भाषा कशी असावी हा प्रश्न आहे. मुळातच लक्ष्मण हाकेंनी त्यांच्या जे काय मागण्या आहेत त्या संविधानिक पद्धतीने राज्य सरकारकडे मांडाव्यात आणि त्यातून राज्य सरकार निश्चित त्याला मदत करेल. खरं तर हाकेंचा हा आरोप आहे की मी ज्यावेळेस संविधानिक पद्धतीने मागण्या करतोय असं असताना मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते माझ्याबद्दल देखील शिवराळ भाषा वापरत आहेत आणि माझ्या खाजगी आयुष्यात घुसण्याचं काम त्यांच्याकडून केलं जाते. तुम्हाला वाटतं की अशा प्रकारे एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा एखादा नेता असेल जर ओबीसीचे प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याच्या खाजगी आयुष्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य आहे का? तरी त्यांच्या खाजगी आयुष्याशी कोणाला काही घेण्यात येणं नाही. परंतु तुम्ही बोलता की कार्यकर्ते त्यांच्यावर खाजगी भाषेमध्ये शिवराळ भाषेमध्ये टीका करताय आणि तुम्ही बोलताना आमच्या नेत्यांच्या बद्दल शिवराळ भाषेमध्ये बोलताय. हे कसं कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करेल? खरं तर त्यांचा असा आरोप आहे की मी जे काही मुद्दे उपस्थित करतो या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फोडून काढावं किंवा त्याचं उत्तर त्यांच्याकडून देण्यात यावं, मात्र असं त्यांच्याकडून होत नाही. मुळातच लक्ष्मण हाके हे सारथी आणि क्रांतीज्योती याच्यामध्ये फरक दाखवून ओबीसी समाजाचे जे माझे विद्यार्थी आहेत, ओबीसी समाजाचे जे काही आमचे सहकारी आहेत, या सहकाऱ्यांना की जाणून बुजून अजितदादांच्या विरोधामध्ये भडकवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. जातीवाद खऱ्या अर्थानं हाके त्या ठिकाणी करतायत. अजितदादांकडे तुम्ही संविधानिक मार्गाने जावा, तुम्ही मागणी मांडा, त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये चर्चा होऊन त्याच्यावरती मार्ग निघेल. आता अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस व राज्याचे प्रमुख असताना हाके साहेब त्यांच्यावरती कधी काही बोलले नाहीत आणि केवळ व्यक्तिद्वेषापोटी अजितदादांच्या बद्दल बोलणं हे चुकीचं आहे. हाके साहेब माग धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात देखील आंदोलन करत होते. त्याचं पुढं काय झालं? धनगर समाजाने प्रश्न विचारावा. मी देखील ओबीसी समाजाचाच एक कार्यकर्ता आहे. मला असं कधी वाटलं नाही की अजितदादा ओबीसीच्या बाबतीमध्ये कधी दुजाभाव करतात. खरं तर अमोल विटकरने देखील असाच एक प्रश्न उपस्थित केला आहे की लक्ष्मण हाके जे बोलतायत हे कुणाच्या तरी सांगण्यावरून बोलतायत. नेमका झारीतला शुक्राचार्य कोण आहे? एकीकडे हाके बोलतायत आणि दुसरीकडे भाजपच्या आमदारांकडून त्याचं समर्थन केलं जाते. कसं बघताय? आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यातच तुम्ही उत्तर देऊन टाकले. त्याच्यामुळे झारीतला शुक्राचार्य कोण आहे ते नक्की त्या ठिकाणी शोधतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शोधेल. कारण की त्यांच्या पाठीमाग कोणीतरी असल्याशिवाय ते केवळ आणि केवळ सरकार महायुतीचं असताना केवळ अजितदादांना ते टार्गेट केलं जाते, हे चुकीचं आहे. खरं तर राष्ट्रवादी आणि भाजप सत्तेमध्ये आहे असं असताना अजित पवारांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि नेमकं कुणाच्या माध्यमातून केलं जातंय असं तुम्हाला वाटतं? नाही, आता हे शोधावं लागेल कोण आहे त्यांच्या पाठीमाग. इथून पुढच्या कालावधीमध्ये लक्ष्मण हाकेंना काय नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा इशारा असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं हाकेंना एवढंच सांगणं आहे की आपण आपली मागणी योग्य पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने आपण त्या ठिकाणी मांडावी. सरकार त्याच्यामध्ये नक्की आपणास मदत करत. परंतु आपण ज्या पद्धतीने शिवराळ भाषा माननीय अजितदादांच्या बाबतीत वापरता अशा पद्धतीची भाषा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खपवून घेणार नाही आणि त्यांचा मी हाकेंचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.